हाय फ्रेंड्स, चला आज माझ्या घरी आहे ना तळी उचलण्याचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी मी जेवण बनवणार आहे. तर इथं बघा वांग्याच्या भरीतची तयारी चालू आहे. तर मी आहे ना वांग्याला तेल लावून ते भाजून घेते. तर बघा मी कसं करते. इथे वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर, आज नैवेद्यासाठी हेच लागतं आमच्या घरी. तर त्यासाठी मी वांगे भाजून घेते. मी आहे ना हे मोठेवाले पण वांगे घेतलेत आणि छोटेवाले पण वांगे घेतलेत, कारण ह्याचं भरीत खूप चवीला लागतं. बघा आता इथं ठेचा पण बनवून घेते. ठेच्यासाठी मी कढईमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत, लसूण टाकलेलं आहे. ते टाकता टाकता माझ्याकडून ताटच आतमध्ये पडलं. मिरच्या चांगल्या भाजल्या गेलेत, लसूण पण आपला भाजला गेला आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकते. कोथिंबीर पण आपण चांगली भाजून घ्यायची आहे तेलामध्येच. आणि त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकताना जरा कॅमेरा या साईडला आला. मीठ टाकलं आहे त्यातच. आता हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा इथं मी वाटून पण घेतलं आहे. तर वांगे भाजून झालेले आहे, त्याची साल काढून घेते. पाहू शकता मस्त असे वांगे भाजून झालेले आहेत. आणि मी 2 प्रकारचे वांगे घेतलेत ना, तर खूप छान लागतं. आणि आज तळी उचलतात ना, ते भरीत आणि भाकर तर एवढी टेस्टी लागते, खूपच टेस्टी लागते. आजच्या जेवणाला काहीतरी वेगळीच चव येते. हे बघा आता मी हे वांगे सगळे काढून घेते आणि कापून पण घेते. मी इथं कांद्याची पात पण कापून घेतलेली आहे. कापून घेतलेला आहे. बघा याच्यामध्ये काहीच नाही लागत, फक्त आपण जो बनवलेला ठेचा, थोडंसं तेल, त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. ठेचा आणि कांद्याची पात अशी फ्राय करून घ्यायची आणि लगेच आपल्याला ते वांगी पण टाकायच्यात. वरून कोथिंबीर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची. मस्त असं फिरून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाफेवर होऊन द्यायचं आहे. आता इथं मी बाजरीची भाकर पण बनवते. हा देवाला हे आज हेच नैवेद्य लागतं, कारण जे खंडोबाची जत्रा चालू आहे ना, तर काल नागदिवे होते, आज चंपाषष्ठी आहे. तर चंपाषष्ठीला आहे ना तळी उचललेलं खूप चांगलं असतं. तर मी चंपाषष्ठीलाच तळी उचलते. हे बघा भाकर पण बनवून घेते आता मी ते. तर भाकर बनवून झालेली आहे. तर मी तव्यावरती भाजायला पण ठेवते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं. माझं भरीत पण झालेलं आहे. इथे पाहू शकता मस्त असं भरीत झालेलं आहे. गॅस बंद केला. आता इथं भाकर पण झालेली आहे. एक साईडने भाकर शेकली आहे, दुसऱ्या साईडला पलटी मारलेली आहे. मस्त असं टम्म फुगलेली भाकर, बाजरीची भाकर तयार आहे. हे बघा आता इथं मी आहे ना तळी उचलण्यासाठी आहे ना नैवेद्य भरून घेते. तर इथं खायचे पानं,
5 पानं 6 लागतात. एक देवापुढे ठेवायचं आणि 5 जण जे येतात ना त्यांना एक एक खायला द्यायचं असतं. तर इथे छोटे छोटे मी भाकरी बनवून घेतलेले आहे ते बाजरीच्या नैवेद्यासाठी. आता त्याच्यावरती भरीत ठेवते आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आपल्याला. सुको खोबऱ्याचा तुकडा, गोळ थोडंसं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता नैवेद्याचं ताट तयार आहे आपलं. आता मी आहे ना सगळ्यांना बोलून आहे ना तळी उचलून घेणार आहे. तर हे बघा इथं तळी उचलण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर माझे मिस्टर आणि बाकीचे मुलं आहेत आमच्या आजूबाजूचे, ते सगळे आलेले आहेत तळी उचलायला. तर बघा ते भंडारा लावतात ते. तर तळी उचलताना येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार असं बोलून तळी उचलतात. सदानंदीचा येळकोट, सदानंदीचा येळकोट असं म्हणून तळी उचलून घेतात. असं 5 वेळेस करायचं. आता माझे मिस्टर तिथे देवापुढे नैवेद्य ठेवणार आणि सगळ्यांना एक एक नैवेद्य खायला देणार आणि हे खाऊन पाणी पिऊन मग मुलं जातात घरी आपापल्या. तर असा आमचा तळी उचलण्याचा कार्यक्रम झाला आहे आज. तर चला, तर तुम्ही पण ट्राय करा नक्की. बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत